नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेव्हा उधार मागायची वेळ येते ना, तेव्हा कळतं आपला खरा मित्र कोण आहे ते. राजकारणात उमेदवारी द्यायची वेळ येते ना, तेव्हा कळतं आपल्या पक्षाचा निष्ठावंत कोण. आता यातला गमतीचा भाग जरा बाजूला सारा, पण आज जर दिवसभरात तुम्ही न्यूज चॅनल्स किंवा सोशल मीडिया साईट्सवर जरा नजर टाकलेली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय सांगतेय. मंत्र्यांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत राज्यात आज सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांच्या नावानं जोरदार गजर ऐकू येत होता. आणि हा गजर काही कौतुकाचा नव्हता, संतापाचा होता. मुंबईपासून ते चंद्रपूर पर्यंत सगळीकडे आज कार्यकर्त्यांनी अक्षरशः राडे घातले आणि आपल्याच नेत्यांना जाब विचारला. कारण काय, तर या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेसाठी तिकीट मिळालं नाही. गेले अनेक दिवस नेत्यांच्या मागे धावले, पदरचे पैसे खर्च केले, सभा भरवल्या, लोकसभा विधानसभेमध्ये पक्षाचा प्रचारही केला. आणि जेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या हक्काची निवडणूक आली तेव्हा तिकीट मात्र भलत्यालाच मिळालं. मग कार्यकर्ते भडकले, त्यांनी नेत्यांना घेरलं आणि आज नेत्यांना जाब विचारताना या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जे जे उपद्व्याप केलेत ना ते अनाकलनीय होते. कुणी रडलं, कुणी माईक खेचून घेतला, कुणी तोडफोडच केली, कुणी उपोषण केलं, तर कुणी समोर आलेल्या नेत्याला नीट भाषेत सुनावलं. पण तिकडे नेत्यांसाठी सुद्धा ही निवडणूक काही सोपी नाहीये ना. लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा जागा वाटपाला जितकी कसरत करावी लागली नाही ना, तितकी कसरत नेत्यांची या महानगरपालिका निवडणुकीसाठी होती. पण नेते आणि कार्यकर्त्यांच्या या भांडणाकडे आपण सामान्य नागरिकांनी कशाला लक्ष द्यायचं? आपण कशाला लोड घ्यायचा? आपण लोड घ्यायला हवा. साधा विचार करा ना, 25-50 हजार रुपये पगार असणारा नगरसेवक होण्यासाठी हे नेते एवढा जीव का जाळतात? करोडो रुपये, अक्षरशः करोडो रुपये खर्च केल्याशिवाय जी निवडणूक लढणं शक्यच नसतं, ती निवडणूक लढण्यासाठी इतका आटापिटा का करतायत? ते म्हणतायत ते सगळं तुमचा विकास करण्यासाठी करतायत. पण एकदा नगरसेवक झालात की 5 वर्षात विकास तुमचा होतो की त्या नगरसेवकाचा होतो? कंत्राटदार, टक्केवारी, जागांचे व्यवहार, बांधकामं, व्यवसायातल्या भागीदाऱ्या, या सगळ्यातनं जो अफाट पैसा कमावला जातो ना, तो पैसा हे या सगळ्या आकांड तांडवाचं मूळ आहे. फक्त राजकारणातल्या टुकार लढायांपलीकडे जाऊन आपण हे मूळ प्रश्न विचारणार का? हा कळीचा मुद्दा आहे यातला. बोलूयात या सगळ्यावर, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. कुठे राडे, कुठे संताप, कुठे तोडफोड, तर कुठे घेराव. काय प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात? या सगळ्यामुळं गेल्या 24 तासात राज्यातल्या बड्या नेत्यांना आपल्याच घरातून, आपल्याच पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडणं कठीण झालंय. आणि त्याला कारण आहे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते. निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपला हा संताप आपल्या पक्षनेत्यांना दाखवला. मी आता शांत बसणार नाही. मला तिकीट पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट. गुच्चूक बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात. ही कोणती पद्धत आहे वागायची? राज्यात जवळपास 6 वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. बहुतांश महानगरपालिकांमध्ये 10-10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही. त्यामुळं अनेकांनी निवडणुकांसाठी मोठी प्रतीक्षा केली आहे. पण इतक्या वर्षात त्याच मतदारसंघांमध्ये अनेक नवे इच्छुक तयार झालेत. नेत्यांची मुलं मोठी झाली आहेत, त्यांनाही लढायचंय. राज्यातल्या जुन्या युत्या आघाड्यांची गणितही बदलली आहेत, त्यामुळं आयारामांची संख्याही मोठी आहे. या सगळ्या परिस्थितीत प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. आता इतक्या इच्छुकांना तिकीट द्यायचं कसं, हा सवाल आहे. लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. ही वस्तुस्थिती आहे. युत्या आघाड्यांमधील शेवटपर्यंत लांबलेलं जागा वाटपही या असंतोषात भर घालणारं ठरलं. महायुतीतले 3ही पक्ष फक्त पनवेल आणि कोल्हापूर या 2च महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतायत. पुण्यामध्ये 3ही स्वतंत्र लढतायत. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र आली आहे खरी,
पण शेवटच्या दिवसापर्यंत सगळं ताणलं. इच्छुकांच्या नाराजीचा फटका विरोधकांना बसला नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण सत्ताधाऱ्यांपेक्षा कमी आहे. जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप, उमेदवारांची निवड, पक्षप्रवेश या सगळ्या आघाड्यांवर प्रचंड उलथापालथी घडल्या. त्यामुळे अनेकांच्या मनात रोष आहे. तो रोष निवडणुकीत दिसू नये यासाठी सगळ्याच नेत्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार. काही वेळातच सुरू होतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या रेखा कोंडे आपल्या सोबत आहेत. रेखाताई नमस्कार. नमस्कार कविताताई. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्या सोबत आहेत. कपिलजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो काही वेळातच आपल्या सोबत असतील. रेखाताई सुरुवातीला तुमच्याकडे येते. म्हणजे एकीकडे सत्ताधाऱ्यांमधला रोष जरा जास्त आहे, त्याच्याबद्दल सत्ताधाऱ्यांना विचारूया. पण इकडे विरोधकांमध्ये पण कार्यकर्त्यांचा रोष काही कमी नाही. म्हणजे अगदी तुमच्या पक्षाचा विचार केला तर यादी जाहीर झाल्यानंतर, एबी फॉर्म देणं सुरू झाल्यानंतर पहिलं तांडव तर आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघामध्ये दिसलं आणि फार ते मातोश्रीवर येऊन थांबवावं लागलंय सगळं. रोखता का नाही येते हे सगळं? किंवा बंडाची, अपक्षांची, या सगळ्याची भीती राजकीय पक्षांना आता महापालिकेमध्ये प्रचंड मोठी वाटू लागली? खरं बघायला गेलं तर 2017 नंतर जवळजवळ 8.5 वर्षानंतर या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि खूप काळ मध्ये गेलेला आहे. या सर्वांमध्ये अनेक नवीन इच्छुक उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये तयार झालेले आहेत आणि जे तिथे निवडणुका लढून गेलेले आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त काम करणारे मातब्बर असे उमेदवार तिथे मोठ्या संख्येने निर्माण झाले. म्हणजे एका जागेसाठी 8-8, 10-10 जण इच्छुक असतील तर मग अशा सगळ्यांनाच खुश करणं हे काही सोपं काम नाही किंवा हे शक्यच नाहीये प्रॅक्टिकली पाहता. तर अशा वेळी सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, या सर्वांच्याच उमेदवारांना किंवा इच्छुक उमेदवारांना, कार्यकर्त्यांना प्रत्येकालाच अशी अपेक्षा असते की मी इतके वर्ष काम केलेलं आहे, मी निष्ठावंत आहे, तर मला तिकीट मिळालं पाहिजे, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करणं हे काही प्रत्येक नेत्याला किंवा पक्षप्रमुखाला तितकं शक्य नसतं, कारण त्या जागांबाबतच्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. सोबत कोण आहे, पॅनलमध्ये इतर कोणाला घेता येईल, युती आणि आघाडी या सगळ्यांचाच विचार करता काही ठिकाणी जे खूप वर्ष काम करतात अशांना थांबवलं गेलं. काहींना सांगण्यात आलं की बाबा थोडं तुम्ही धीरानं घ्या, आणि ज्यांना अपेक्षा होती त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी आपला रोष व्यक्त केला. आणि हा रोष व्यक्त करणं स्वाभाविक आहे, कारण अनेक वर्ष जर पक्षाचे सर्व कार्यक्रम प्रोटोकॉल प्रमाणे जर पाळत असतील, पक्षाच्या जर मीटिंग प्रत्येक ठिकाणी उपस्थिती असेल, तर मात्र अशा वेळी असे कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र रस्त्यावरती राडा करणं हे पक्षाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही, हे करणं उचित नाही. ही पक्षाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रकार आहे. हे कुठल्याच कार्यकर्त्यांनी करू नये अशी आज दिसलं, रस्त्यावर दिसलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय पक्षांच्या प्रतिष्ठा राखल्यात त्या. अजित चव्हाणजी, आज तुमच्या पक्षामध्ये उमेदवारांनी अर्ज भरले याचा आनंद जास्त होता की सगळ्या राज्यामध्ये जे काय उमेदवार पक्षाच्या नावानं, नेत्यांच्या नावानं बोंबा मारत रस्त्यावर आले होते, पक्षाला प्रश्न विचारत होते, नेत्यांना प्रश्न विचारत होते, याचा त्रास जास्त होता? कविताजी, अतिशय जबाबदारीनं सांगतो, ज्या क्लिपिंग चालल्या मीडियावरती त्या चालणं साहजिक आहे. त्याचं कारण असं की आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि प्रत्येक जण रेकॉर्डिंग करतो, पत्रकारिता सगळीकडे आहेत. म्हणजे हे काय आज घडतंय कुठल्याही विषयामध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये असं अजिबात नाही. पण एक व्हिडिओ मी आपल्याला सांगतो, म्हणजे विशेषतः आमच्या नाशिकचे, की आमदारांसोबतचा एक व्हिडिओ, एक चर्चा करतायत आमचे सिनियर कार्यकर्ते. आमदार ज्याच्यासाठी गेले तिथे ते अशोक पवार, गेली 30 वर्ष भाजपचे कार्यकर्ते, ते एका कंपनीमध्ये कामगार आहेत. राहुल गणोरे खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवतात, त्यांना तिकीट मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 80% माझे असे सहकारी आहेत की ज्यांनी सातत्यानं पार्टीचं काम केलंय.
किंवा ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, निश्चितपणे आम्ही एक 4 माजी महापौरांना तिकीट दिलेलं आहे, कारण त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. कविताजी, जे व्हिडिओज चालले किंवा जो काही आक्रोश बाहेर आला, त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना मी अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो. पण भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना मला एक गोष्ट अतिशय निक्षून सांगायची, ती म्हणजे आपल्या पक्षामध्ये पार्टी डिसिजन घेत असते. मला काय हवं ते आम्ही ठरवत नाही, आमचा पक्ष सांगतो हे करा, ते केलं पाहिजे. अशा पद्धतीनं या सगळ्यानंतर सुद्धा आपण सोशल मीडियावरती, मी माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांबद्दल बोलतो, आमच्या सहकाऱ्यांच्या जर आपण कमेंट्स पाहिल्या तर निश्चितपणे पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करणारे माझे सहकारी तुळजापूरकर, 40 वर्ष भारतीय जनता पार्टी. त्या कमेंट सन्मान करणारे असतील, पण दृश्य तर सन्मान करणारे दिसत नाही. एरवी पक्षशिस्त असं तुम्ही सांगता, ती तर पक्षशिस्त दिसली नाही. काय पण कारण काय, म्हणजे तुम्ही कारण सांगत नाही, मी तुम्हाला एका कारणाबद्दल प्रश्नच विचारते, म्हणजे कदाचित चर्चा पुढे जाईल. एक सांगा ना, की या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळा राग कशाचा होता? भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रमुख राग आहे की आयारामांना तिकीटं दिली जातात, जे 15 दिवसांपूर्वी आले, मी कार्यकर्त्यांचे शब्द सांगते, 15 दिवसांपूर्वी आले त्यांना तिकीटं देत आहे. 15 वर्ष आम्ही काम करतोय, आम्हाला तिकीटं देत नाही. बाहेरून आलेल्यांच्यावर एवढं प्रेम काय तुमच्या पक्षाचा, असा सवाल विचारतात ते कार्यकर्ते. प्रत्येक शहरामध्ये फक्त 10% बाहेरनं आलेल्या लोकांना निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावरती आम्ही तिकीट दिलेलं आहे. 10%? 100% ही आकडेवारी खरी आहे. आपण प्रत्येक शहरावाईज उमेदवारी याद्या येतील, त्या चाळून बघा, पडताळून बघा. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. आमच्याकडं उदाहरणादाखल सांगतो की माझ्या शहरामध्ये 122 जागांकरता 1150हून अधिक इच्छुक होते. त्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही होईल असं अजिबात नाही. आणि अतिशय नम्रपणे डॉक्टर कविता राणे मी आपल्याला सांगतो, जे लोक निवडणुकांचं संचालन करत असतात त्यांना निश्चितपणे माहिती असतं की तिथं कोण निवडून येणार आहे, लढत कशी होणार आहे. आम्ही अनेक वर्ष तिथं अभ्यास करत असतो, ग्राउंड लेवलला आमची यंत्रणा काम करत असते. त्यामुळं आमच्या सहकाऱ्यांना एक, आम्हाला तिथे आमच्या पक्षानं एक निर्णय घेतला, त्याचा आपण जाहीररित्या कौतुक केलं पाहिजे पत्रकार म्हणून माझी अशी मागणी आहे. शेकडो फॉर्म्स भरले होते आमदार खासदारांच्या. बरोबर आहे, आमदार खासदारांच्या स्तुत्य आहे तो निर्णय. आपण त्याच्या पुढे जाऊयात. आपण तो स्तुत्यच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. म्हणजे चांगलं आहे, त्याचंही कौतुक करा. निश्चित करतो, त्याचं कौतुक आहे. मी तुम्हाला जे सांगितलं आता, नाशिक मधले जे काही व्हिडिओज आलेले आहेत, आमदार ज्यांच्यासाठी भांडत होते ते सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे. अशोक पवारांना तिकीट मिळालंय, राहुल गांधींना तिकीट मिळालंय. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ आले समोर त्या सर्व सहकार्याने आमचं, म्हणजे मग हे एक प्रकारे आमच्या पक्षाची बदनामीच आपण करत नाही का? हाही माझा सवाल आहे. आम्ही करतोय, पाठीमागची स्टोरी विचार. एक मिनिट, आम्ही बदनामी करतोय? प्रश्नच नाही. आपण मला विचारताय की आक्रोश झाला. अहो, आक्रोश झाला नाहीये असं सांगा. मग आक्रोश करणारे कार्यकर्ते तुमचे नाहीयेत असं सांगा, व्हिडिओ खोटे आहेत असं सांगा. मग आम्ही बदनामी करतोय. व्हिडिओज खोटे आहेत का? नाही. आक्रोश नाही झालाय का? नाही. मग आमच्यावर कशाला खापर फोडताय तुम्ही? तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते जर शिस्त पाळत नसतील, तुमच्या नेत्यांना जबाब विचारत असतील, तर कार्यकर्त्यांना उत्तर द्या. माध्यमांवर कशाला खापर फोडताय? माध्यमांनी जे व्हिडिओ चालवायचे नाही, मग माध्यमांनी चालवा ना आपल्याला तेच. पण त्याच्या पाठीमागची स्टोरी काय ती तर समजून घ्या. आपण ती मी सांगतोय ती ऐकून घ्या. आम्ही आणि ते कार्यकर्ते बोलले ते काय होतं? मग ते चुकीचं होतं. ते कार्यकर्ते जे जाब विचारत होते तेही कॅमेऱ्यावर बोलले. मुलांना तिकीट दिली नाही, त्यांनी फॉर्म मागे घेतले. तिथे सामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न त्यांचा विचारत नाहीये ना. प्रश्न मी त्यांना या निवडणुकीत नाही मिळाली संधी, पुढच्या निवडणुकीमध्ये मिळेल. ते काय सामान्य कार्यकर्ते नाही आहेत ना. हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसाठी विचारतोय. त्याचा खापर तुम्ही माध्यमांवर का फोडताय? माध्यमांनी काय केलंय? जे दिसलं तेही दाखवायचं नाही अशी जबरदस्ती आहे का? माझं म्हणणं आपल्याला असं आहे की तुम्ही निश्चितपणे दाखवा कविताजी, त्याच्या पाठीमागे नेमकं घडलं काय ते बघा ना. मी काय सांगतो आपल्याला, 122 जागांकरता 1150 इच्छुक असतील तरी असं होईलच. म्हणजे ज्यानं मोठ्यानं गळा काढला, जो पत्रकारांना तिथं फोन करून आपल्या सोबत घेऊन गेला, ज्याने तिथे तमाशे केले, त्या माणसाची निवडून येण्याची क्षमताच नसेल तर तुमची जबरदस्ती काय की आम्ही त्याला तिकीट दिलं पाहिजे? आम्ही कुठे म्हणतो तिकीट द्या म्हणून? पाठीमागची परिस्थिती आम्ही कधी एक वाक्य सांगा, एक वाक्य माध्यमांचं सांगा की माध्यमांनी सांगितले तिकीट द्या म्हणून. काही सांगताय अजितजी? कम ऑन. माझं म्हणणं आपल्याला इतकंच आहे. मग काय आपली अपेक्षा आहे? मी तुम्हाला त्या व्हिडिओ, माझी अपेक्षा काही नाहीये, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. आमच्या अपेक्षा काय घेऊन बसलात? आमच्या थोडी अपेक्षा आहेत तुमच्याकडनं काय? आम्हाला थोडी निवडणूक लढवायची. चला कपिलजी, तुमच्या पक्षामधला फार काही आवाज आलेला नाहीये. आता हे तुम्ही समाधानाचं लक्षण मानताय
की तुमच्या पक्षामधनं आवाज जेव्हा येत नाही तेव्हा सगळे कार्यकर्ते सुखी आहेत असं मानताय? नाही, आता मुळात आपण जर राज्यातली आजची परिस्थिती पाहिली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या बाहेर ठिकठिकाणी राडा झालेला आपण पाहिलेला आहे. आम्ही ज्या वेळी आपल्या चॅनलवरती चर्चेसाठी यायचो किंवा इतर चॅनलवर जायचो त्यावेळी सातत्यानं सांगायचो की भारतीय जनता पार्टी आता आयाराम जनता पार्टी झालेली आहे. ते मूळ भाजपवाल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय देतील का याचा विचार केला पाहिजे. अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खासगीत आमच्याकडे बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की आमच्या पार्टीत आता निष्ठावंतांसाठी आरक्षण ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपण जर पाहिलं असेल तर आज संभाजीनगरला राडा झाला, पुण्याला राडा झाला, अकोल्याला राडा झाला, नाशिकला राडा झाला. भारतीय जनता पार्टीच्या मूळ लोकांना डावलून इतर पक्षातल्या आयारामांना इतरांचे पक्ष फोडून यांनी संधी देण्याचं काम केलेलं आहे. आता माझे मित्र अजित चव्हाण या ठिकाणी बोललेत की 10% लोकांना जिंकण्याच्या निकषावर जिंकण्याच्या उद्देशावर आम्ही त्या ठिकाणी तिकीट दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये निवडून येण्या इतके लायक लोक नाहीयेत. इतर पार्टीतले लोक घेऊन तुम्हाला त्यांना निवडून आणावं लागतं. त्यांनी आता त्यांच्या वक्तव्यामधून कविताजी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की त्यांच्या पार्टीमध्ये लायक पात्र असे लोक नाही आहेत. त्यामुळे इतर पक्षातले लोक आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट द्यावे लागतात. खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी पक्ष वाढवला, ज्या लोकांनी सतरंज्या टाकल्या, खुर्च्या उचलल्या, 6 वर्ष निवडणुका नव्हत्या, प्रचार केला, त्या लोकांचा विश्वासघात करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यामध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांच्याच ती गोष्ट अंगलट आलेली आहे. काय त्या महिला रडत होत्या? 25 वर्षापासून आम्ही पार्टीचा प्रचार केलेला आहे, 25 वर्षापासून पार्टी घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा महिलेला जर आज भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन रडावं लागत असेल तर या जगातला देशातला सगळ्यात मोठा विश्वासघाती पक्ष हा भारतीय जनता पक्ष आज ठरलेला आहे, ज्यानं स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा विश्वासघात केलेला आहे. हे आपण सगळ्यात अगोदर या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांची आज मला खऱ्या अर्थानं कीव वाटते. ज्यांनी हा पक्ष वाढवला, ज्यांनी निष्ठावंत म्हणून पार्टी सोबत राहिले, त्यांचे काय हाल भारतीय जनता पार्टीनं केले हे आज संबंध देशानं बघितलेला आहे. ठीक, तुम्ही काँग्रेस सोडून बाकी सगळ्यावर बोललात. म्हणजे प्रश्न मी काँग्रेसचा विचारला होता तो तेवढा सोडून तुम्ही बाकी सगळ्यावर बोललात. ऐका ना, त्याबद्दल सुद्धा बोलतो. काँग्रेसमध्ये असा प्रकार कुठेही झाला नाही. आमची पार्टी सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मूल्यांकन. तुमच्याकडे आता आयारामांचा प्रश्न नाही आहे तेवढा मोठा. अहो असं नाही, जे आहेत ते निष्ठावान आम्ही सांभाळतो ना. कोण म्हणते आयाराम नाही? राज्यातली कोण म्हणते आमच्याकडे आराम नाही? राज्यातली सगळ्यात मोठी इन्कमिंग आमच्याकडे काम झाली. असं कसं पण नाही म्हणता. तुम्ही 10% नाही ना दिलेत त्यांना, तुम्ही 10% आयारामांना दिलेत का? अहो आम्ही इतना म्हणजे आम्ही अटलजींनी जे सांगितलं होतं ना की दुसरों की पार्टी फोड़कर अगर हमें सत्ता बनाना है तो उस पार्टी को छोटी सी भी सहना नहीं सकेंगे हम. त्या पद्धतीचं आमचं काम आहे. आणि हे काय सांगतात की त्या कालीपुरीवाल्याला तिकीट दिलं, त्या सामान्य माणसाला तिकीट दिलं, एखादा आंध्र वाळवंटात दिसला म्हणजे काय सगळं बरं वाटलं अजित चव्हाणांना की त्यांच्या नेत्यांचे आदर्श तुम्ही पाहता. किती आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर बघा. येते मी तुमच्याकडे, अजितजी येते पुन्हा. प्रवीण सर, मगाशी अजित चव्हाणांनी उत्तर देताना पहिलं वाक्य असं वापरलं की असं आहे की सगळ्यांच्या हातात आता कॅमेराज आहेत, मोबाईल आहेत, लवकर लवकर व्हिज्युअल सगळीकडे जातात, त्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसलं. याच्या अगोदर राज्यामध्ये काय असं होत नव्हतं का? नेहमी होत होतं. आता तुम्ही मला सांगा, एवढ्या महानगरपालिका तुम्ही पाहिल्यात, आज ज्या पद्धतीचा जो उद्रेक दिसला राज्यातल्या सगळ्या जवळपास महानगरपालिकांमध्ये, असा उद्रेक याच्या अगोदर या राज्यामध्ये दिसला का? आजचं चित्र वेगळं होतं की नेहमीचं होतं? नाही कविताजी, एक तर स्पष्ट करायला पाहिजे, पार्टी विथ डिफरन्स अफी आपण आतापर्यंत ज्यांना म्हणत होतो त्यांना आता उलट म्हटलं, डिफरन्स विथ पार्टी. म्हणजे असं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी पाहायला मिळालं नाही. जी शिस्तबद्ध पार्टी स्वतःला समजत होती, म्हणजे इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून आपण ज्यांना जे स्वतःच सांगत होते, टिमकी वाजवत होते की आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, तो खरोखर त्यांच्यापेक्षा वेगळाच आहे. कारण आज सगळं जे चित्र पाहायला मिळालं की प्रामाणिकपणे अनेक वर्ष ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांचा विचार करण्याच्या ऐवजी जे काल परवा आले आणि त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये जो उद्रेक निर्माण झाला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या महानगरांमध्ये महिला कार्यकर्त्या रडताना आपण पाहिल्या. अगदी आमदार देवयानी फरांदेंना अश्रू ढाळावे लागले. सीमा हिरे आणि त्या फरांदेंच्या मुलांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली. इतक्या खालच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आज गेलाय, याचं खरोखर दुर्दैव आणि वाईट वाटतं. कारण अतिशय प्रामाणिकपणे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते, त्यांचा विचार कोण घेत नाही, त्यांचं म्हणणं कोण ऐकून घेत नाही. पण काल कोणतरी आलंय आणि तो फक्त विजयी होणार आहे
त्याला संधी आहे, तो पक्षात निवडून येऊ शकतो. इतक्याच फक्त कारणासाठी जर आपण उमेदवारी देत असू तर मला असं वाटतं आता की 10% किंवा 15%चा कोटा या भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी, प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी, जे सतरंजा उचलतात त्यांच्यासाठी खरोखरच ठेवला पाहिजे अशी परिस्थिती. सर मी तुम्हाला आता पूर्ण त्यांचे बोलण्याची प्रवक्ते संधी जर देते, सांगत फक्त मी असतील- तुम्हाला थोडंसं थांबवते. म्हणजे त्या दिवशी एक वाक्य होतं गिरीश महाजनांचं नाशिकच्या या सगळ्या प्रकारानंतर, ते जेव्हा माध्यमांशी बोलले आणि मला खरंच धक्का बसला, वाईट वाटलं असं म्हणूया ते वाक्य ऐकून. त्यांचं वाक्य असं होतं की जेव्हा माणसं ही पक्षामध्ये येतात, त्यांना पक्षामध्ये आम्ही प्रवेश देतो, तेव्हा काही माणसं अशी असतात की जी सत्तेत असो नाहीतर विरोधात असो ती निवडून येतातच. मग अशा माणसांचा आम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे असं आहे की त्या माणसांची बाकीच्या दुसरे कुठले गुण असतील, दोष असतील, ते सगळं वजा, फक्त त्यांची निवडून येण्याची क्षमता. हा बरं, हे काय फक्त गिरीश महाजनांची म्हटलं म्हणून नाहीये, अनेकदा भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा हे वाक्य म्हणतात की निवडून येण्याच्या क्षमतेवर आम्ही उमेदवारी देतो, निवडून येण्याच्या क्षमतेवर त्यांची पक्षातली ताकद जोखली जाते. मग निवडून येण्याची क्षमता असेल तर मग याचा अर्थ बाकीचे कार्यकर्ते जे इतर निकषांवर सरस ठरत असतील त्यांचा विचारच होणार नाही. नाही, निश्चितच होणार. आणि प्रामुख्यानं ही गोष्ट जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत असली तरीही गिरीश महाजन ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी प्रामुख्यानं अशा कार्यकर्त्यांचा विचार होत नाही जे गेल्या कित्येक वर्षापासून पक्षासाठी काम करतात. प्रामुख्यानं नाशिकमध्ये त्या नाशिकचे पालकमंत्री आहेत, पण पालकमंत्री म्हणून नाशिकची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यापासून या घटना सातत्याने घडत आहेत की जे कोण निवडून येईल त्याच्यासाठी प्राधान्य, जो कोण काम करेल त्याच्यासाठी प्राधान्य नाही पक्षामध्ये. आणि जर अशीच परिस्थिती जर निर्माण राहिली तर महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करून आपल्या हाती काय लागेल असं कोणालाही खात्रीने सांगता येणार नाही. ही जी परिस्थिती आज नाशिकमध्ये आहे तीच नवी मुंबईमध्ये आहे, तीच परिस्थिती मालेगावमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. कारण जर प्रामाणिकपणे जर कोण काम करणार असेल आणि त्यांच्यासाठी जर आपण त्यांचा विचार जर आपण करणार नसू, परवाच कुठेतरी आता एक प्रवक्त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचा एक व्हिडिओ बाहेर आला की त्याच्यामध्ये असं म्हटलं तो कार्यकर्ता काहीतरी अर्थात AI ने तयार केलेला व्हिडिओ होता, पण अतिशय वाईट होता तो, की त्याच्यामध्ये म्हटलंय की त्या प्रवक्ता काहीतरी सतरंजा अंतरतोय म्हणून. खूप म्हणजे पाहायला चित्र खूप वाईट होतं कविताजी. भारतीय जनता पक्षाने खरं म्हणजे स्वतःची सुधारणा करायला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी. जर तसं होणार नसेल तर भाजपने आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी आतापर्यंत ज्यांनी पक्ष वाढवला त्यांच्यासाठी निश्चितच कोटा ठेवला पाहिजे. तो जर ठेवला तर अशी ओरड होणार नाही, त्याच्यात रणांगण होणार नाही. बरं, आपण याच्याबद्दल विचारूया. अजितजी थोडक्यात उत्तर द्या, कारण मला ताईंकडे जायचंय, रेखाताईंकडे. प्रवीणजी, थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो. एखादा माणूस किती कार्यक्षमतेनं काम करतो बघा. आपल्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराला सुद्धा याची दखल घ्यावी लागली की गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री. मला अपेक्षा होती, पण ठीक आहे, चला आपण याच्यावर वेळ नको घालूयात. देवेंद्र फडणवीस. मला एका गोष्टीचं छोटंसं उत्तर फक्त डॉक्टर कविता राणे द्या. आपण जय महाराष्ट्रामध्ये आलात, त्यापूर्वी प्राईम टाइम शो दुसरं कोणतरी करत होतो. आपण आलात आणि आपल्याला ती संधी दिली गेली. मग त्याच्या आधी कोण काय कार्यक्रम करत असतील ते काय लायक नाहीत का? त्यांच्यावरती अन्याय झाला असं म्हणायचं का? अहो मी कार्यकर्ते नाहीये, अहो मी नोकरदार आहे. नोकरदार आणि कार्यकर्ते याच्यामध्ये फरक करावा अजितजी. पहिला काय तुलना करताय तुम्ही? नोकरी करणं आणि कार्यकर्ता असणं. तुमचे कार्यकर्ते काय नोकरदार आहेत का? तुमचे कार्यकर्ते काय पगार घेतात का? तुमचे कार्यकर्ते काय रोज 8 ते 5 ड्युटीवर येतात का? काय सांगताय तुम्ही? मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या एकदम अभिनिवेशानं आपण बोललात ना, मूळ कार्यकर्त्यांची बाजू घेतली. माझं घर देखील 70 पासून जनसंघाचं काम करतं. याद्या बघा, उमेदवारी याद्या आमच्या बघा, त्या सर्व उमेदवारी याद्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं जेवढा समतोल ठेवलाय, 122 जागांच्या करता 1150 इच्छुक होते. तिथं गोंधळ होणारच. काही लोक जास्तीचा आकांतांडव करतात. ठीक आहे, पण तुम्ही 10-20% म्हणताय. आम्ही 70% आमच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आमच्या उमेदवारी याद्या आपण ठीक आहे. म्हणजे अजित चव्हाण, तुमच्याकडे माझी वेळ संपत आलेली आहे, वेळ संपत आली म्हणून मी सांगते. म्हणजे तुमच्या बोलण्यातले मी अर्थ सांगते, चुकले तर मला सांगा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे याद्यांमध्ये समतोल राखलेला आहे. उमेदवार जाहीर करताना पक्षात आलेले आणि पक्षामध्ये आधीपासून असलेले यांच्यामध्ये प्रचंड समतोल राखला गेलेला आहे. जो आज आक्रोश रस्त्यावर दिसला, जो आज अकांड तांडव रस्त्यावर दिसला, ते तुमचे बेशिस्त कार्यकर्ते होते. कदाचित तुम्ही त्यांच्यावर शिक्षा वगैरे कराल, ते आता तुम्हाला निवडणुकांच्या वेळेत ते बोलणंही शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सगळेजण ते टाळाल याची खात्री आहे मला. एवढंच ना? म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाकडनं काहीही झालेलं नाहीये, पक्षानं योग्य ती सगळी काळजी घेतलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचा जो आक्रोश आहे तो अनाठायी आहे आणि ते कार्यकर्ते बेशिस्त आहेत.
ज्यांनी आज आक्रोश केला. बोला काँग्रेसचे प्रवक्ते. मुळात आपण पाहिलं असेल की त्यांनी तुमच्या स्टुडिओचं उदाहरण दिलं, नोकरीचं उदाहरण दिलं. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आधी असलेले कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा चांगले आम्हाला भेटले, म्हणून आम्ही आधीच्या कार्यकर्त्यांना संधी न देता नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. आणि दुसरीकडे पार्टी विथ डिफरन्स त्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं 2 दिवसा अगोदरचं की आमदार खासदारांच्या पोरांना तिकीट आम्ही देणार नाही. आणि मग यांनी आज याचं उत्तर दिलं पाहिजे की राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीट दिले, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. किरीट सोमय्याचा किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या कोण आहे? राज पुरोहितांचा मुलगा आकाश पुरोहित कोण आहे? बापू पठारेंच्या घरात 3 तिकीट दिले. मुख्यमंत्र्यांनी खासदार आमदारांच्या घरात तिकीट देणार नाही असं म्हणणाऱ्यांनी हे सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. बोलायचं एक आणि बोलायचं करायचं दुसरं. हे भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात चुकीचं मोठं ब्रीद आहे. भारतीय जनता पार्टीने जसा निर्णय घेतला सामान्य कार्यकर्त्यांकरता, तसा निर्णय घ्या. काँग्रेसच्या नेत्यांच्या लेकराबाळांना दिलेली तिकीट कॅन्सल करा आणि मग बोला. काय तोंडवर पॅनल खरं तर असं आहे ना कपिलजी, तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा जरी महत्वाचा असला ना तरी त्या मुद्द्यावर इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज फक्त भाजपला नाहीये, ती गरज राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. रेखाताई, तुमच्याही पक्षाला आहे. नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार का होत नाही? मुलांनी निवडणुका लढवायच्या नाही, तसा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल का? घेईल तर तुम्हाला माहिती ठीक आहे. अजितजी आणि कपिलजी, आता रेखाताईंना बोलू देत, वेळ संपलेला आहे. अजितजी आणि कपिलजी प्लीज स्टॉप. रेखाताई, हा बोला. तुम्हाला प्रश्न हा विचारला की हा प्रश्न तुमच्याही पक्षाला विचारला पाहिजे, जो काँग्रेस आज भाजपला विचारते, भाजप काँग्रेसला विचारते. नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना का विसर पडतो सर्वसामान्य कार्यकर्त्याचा? नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा इतर पक्षांच्या मानानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त उद्रेक दिसतो आहे, कारण त्यांच्याकडेच इन्कमिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. अक्षरशः संभाजीनगरमध्ये एक महिला कार्यकर्ती जी सांगत होती की मी 25 वर्ष काम केलेलं आहे, ती रडत होती. रडता रडता त्यांना छातीत दुखायला लागलं. ते ठीक आहे, तुम्ही तुमच्या पक्षाचं सांगा. नेत्यांच्या मुलांना तिकीट देणं तुमच्याही पक्षाला अशक्य झालेलं, टाळणं शक्य झालेलं नाहीये. का नाही टाळता येत? नाही, भारतीय जनता पार्टीची कॉपी आम्ही केली पाहिजे असं काही नाही. आमच्या पार्टीचे आमचे स्वतःची काही तत्व आहेत, आमच्या पार्टीचे स्वतःचे काही निर्णय आहेत. आम्ही त्यांना कॉपी करण्याची काही गरज नाहीये, कारण भारतीय जनता पार्टीचा आदर्श कुणी कुणी घ्यावा. आता हा म्हणजे असं आहे, ते भारतीय जनता पार्टीला नका ना कॉपी करू. प्रश्न भारतीय जनता पार्टी काय करते नाहीये. प्रश्न हा आहे की ज्या घरामध्ये खासदार आहेत त्याच घरामध्ये नगरसेवक, ज्या घरामध्ये आमदार आहेत त्याच घरामध्ये महापौर. हे का चालतं नाही त्यांना? हे का चालतंय पक्षांना? हे थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच होत आहे. फक्त काही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटामध्ये होत आहे असं अजिबात नाहीये. हे काँग्रेसमध्ये पण होत आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा होत हाच आहे ना की आहे. कोणत्याच पक्षाला आक्षेप नाहीये त्याच्याबद्दल. प्रश्न हाच आहे की कोणत्याही पक्षाला आक्षेप नाहीये. कसलं सत्तेचं विकेंद्रीकरण करतोय आपण जेव्हा एका घरामध्ये सत्ता सगळी केंद्रित होतीये? नाही, असं नाहीये. सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा तितकाच वाव दिलेला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार करून त्यांना तिकीट दिलेली आहेत. अगदी आमच्या माधुरी मांजरेकर आहेत, ज्या राजापूरच्या संपर्क प्रमुख होत्या, त्यांना तिकीट दिलं नाही आणि त्या ठिकाणी एका सामान्य कार्यकर्तीला तिकीट दिलं. तेव्हा सुद्धा मांजरेकर ताईंचं मत असं आलं की मला जरी तिकीट नाही दिलं तरी सुद्धा, मी जरी आत्ता नाराज असले तरी सुद्धा मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कारण मुंबईमध्ये मराठी माणूस वाचवला पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि मराठीचा जो मराठी माणसाचा 15 दिवसात तुम्हाला हे सगळं बोलण्याची मोठी गरज पडणार आहे आणि संधी पण मिळणार आहे. रेखाताई, हा निवडणुकांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत, ते जरूर निवडणुकांच्या प्रचारामध्ये वापरा. इथे प्रश्न फक्त निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे असणार याचा नाहीये. प्रश्न हा आहे की जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते तेव्हा ती प्रक्रिया हेल्दी आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल की कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं की नाही किंवा नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायचं की नाही हा त्या नेत्यांचा किंवा त्या पक्षांचा प्रश्न असू शकतो. पण जरा जवळून विचार करा, हा प्रश्न फक्त ना त्या नेत्यांचा आहे ना त्या पक्षांचा आहे. हा प्रश्न तुमचा आमचा आहे. कारण शेवटी हा मुद्दा सत्तेचा आहे. सत्ता कोण राबवतं, कुणासाठी राबवतं आणि कशी राबवतं. जर ही सत्ता विकेंद्रित झाली नाही, एकाच घरापुरती एकाच कळपापुरती केंद्रित राहिली तर ते आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थाच मुळात निर्माण करण्यात आलेल्या आहेत कारण सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं. पण त्याच संस्थांचा वापर करून सत्ता एककेंद्री होणार असेल तर तो तुमच्या माझ्यासाठी नागरिक म्हणून, मतदार म्हणून कळीचा मुद्दा आहे. त्यावर विचार करा. म्हणजे हे सगळं चित्र
आपल्याला स्पष्ट व्हायला मदत होईल. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.